तुझं नाव? माझं नाव अथर्व दीपक परब. आणि तू कुठून आलाय सर? मी मुंबईवरून, अंबरनाथवरून. ओके. आणि तर कुठल्या कंट्रीसाठी अप्लाय केलंय तू? रशियासाठी. रशियासाठी. आता तुला जी ऍडमिशन प्रोसेस झाली ब्राईट फ्युचर मध्ये, त्याच्यात तुला काही चॅलेंजेस आलेत का? नाही, असं नाही, स्मूथ झाली सगळी स्मूथ process. प्रोसेस झाली. आणि काही चॅलेंज आले जरी असतील तर कसा सपोर्ट केला ब्राईट? खूप चांगला आहे. मला काय डाऊट असेल मी कॉल करायचो, नाशिकचे हे खूप सपोर्ट करायचे. सपोर्ट तुला भेटलाय. हा. आणि तुझा कसा एक्सपिरियन्स आहे आता खूप तू चांगला. अब्रॉड जाणार आहेस तर? आता ब्राईट फ्युचर मधून खूप चांगलं आहे. मला खूप हे आलेले अडथळे, हे कसं काय त्यांनी गाईड केलं, कुठली युनिव्हर्सिटी घ्यायची, त्याच्या थ्रू मला जरा गायडन्स भेटला. त्यांचं कोणी गाईड केलं तुला? मला रुपाली मॅडमनी पण केलं, नंतर नाशिकच्या हेड याच्यातून भेटलो. ओके. आणि काका तुम्हाला कसं वाटतंय आता हा चाललाय? मस्त. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? तुम्हाला काही अडथळे आले का या सगळ्यात? तुम्हाला पण एक भीती असेल नाही का, मुलगा चालला एवढा लांब? आम्ही पहिली सगळी चौकशी केलेली, हा हा नंतर आम्ही हे ऍड बघितली. हा. मग आम्ही ठाणा ऑफिसला जाऊन आलो. हम्म. तुमच्या त्या ऑफिसमधल्या त्या मॅडम आहे त्यांच्याशी चांगलं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं मग याच्या प्रियंका मॅडमशी वगैरे बोलणं झाल्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की ब्राईट फ्युचरमधूनच मुलाला ॲब्रॉडला पाठवायचा विचार केला, फायनल केला. चला, तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. हॅपी ओके जर्नी इन ओके, ॲडव्हान्स. थँक्यू.